विश्व परत एकदा बघूया. विश्वाची दोन भागात विभागणी आपण केलेली आहे. आपण या आहेत झालेली मॅटर आणि एनर्जी, द्रव्य आणि ऊर्जा. यापैकी एक आहे त्याला म्हणतो आपण डार्क मॅटर आणि दुसरं आहे जे आपल्याला ज्ञात आहे असं माहिती असणारं द्रव्य. ऊर्जेमध्ये पण असंच आहे, जी माहिती असणारी आहे आणि जी माहिती नाही तिला म्हणणार आहे डार्क एनर्जी. आता हे जे वस्तुमान आहे विश्वातलं, हे वस्तुमान हे अखंड असं नाही, तर हे दीर्घिकेमध्ये विभागलेलं आहे. हे जे मी काही तुमच्यासमोर चित्र काढलेलं आहे हे एका दीर्घिकेचं चित्र आहे. दीर्घिका किंवा हिला आपण म्हणूया आपली आकाशगंगा. ही जी आकाशगंगा आहे ही स्वतःच्या केंद्राभोवती फिरते. केंद्रस्थान हे जरी मी असं दाखवलं असलं तरी प्रत्यक्षात तिथे एक प्रचंड प्रखर असं केंद्र आहे. एक मोठाचा मोठा तेजस्वी भाग केंद्रस्थानी आहे. याला तेजोमेघ असं म्हणतात. आणि आता असं सिद्ध झालेलं आहे की बहुतांश दीर्घिकांच्या केंद्रस्थानी अतिशय ताकदवान असं कृष्णविवर, इंग्लिशमध्ये याला ब्लॅक होल असं म्हणतात, हे आहे. ब्लॅक होल ही कल्पना आपण नंतर बघूया. आत्तापासून लक्षात ठेवा की प्रत्येक दीर्घिकेच्या केंद्रस्थानी हे मॅसिव्ह, सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल हे या ठिकाणी आहे. ही दीर्घिका स्वतःभोवती फिरते. त्याचबरोबर ह्या दीर्घिका एकमेकांपासून लांब किंवा जवळ पण जात असतात. विश्वामध्ये अशा दीर्घिकांचे अनेक समुदाय आहेत. त्यापैकी आपला जो दीर्घिकांचा समुदाय आहे, ह्या समुदायात आपल्या ज्ञानाप्रमाणे आपली दीर्घिका म्हणजेच आकाशगंगा ही खूप मोठी आकाशगंगा आहे. ह्याचबरोबर आपल्या जवळच असणारी दुसरी आकाशगंगा आहे, तिला इंग्लिशमध्ये अँड्रोमिडा गॅलेक्सी असं नाव. तर ही अँड्रोमिडा गॅलेक्सी ही आपल्या जवळची ही प्रचंड मोठी दीर्घिका आहे. शास्त्रज्ञांमध्ये बरेचदा हा मोठा डिबेटचा टॉपिक असतो की आपली आकाशगंगा मोठी आहे का अँड्रोमिडा गॅलेक्सी ही मोठी आहे. त्याचं कारण असं आहे की ताऱ्यांची संख्या मोजल्यावर आपल्या आकाशगंगेमधल्या ताऱ्यांची संख्या ही कदाचित खूप जास्ती आहे. पण लक्षात ठेवा आपली आकाशगंगा आपल्याला सगळीच्या सगळी अशी बघायला मिळत नाही. आपण या बाजूला आहोत, साईड आर्मला आहोत आणि इथून जो भाग दिसतो म्हणजे आपल्याला साधारणतः ही आकाशगंगा ही ह्या पट्ट्यामध्ये बघायला मिळते. जर बघितलं तर हिचा आकार एवढा मोठा आहे की आकाशात रात्रीच्या वेळेला संपूर्ण आकाश व्यापणारा हा धुसर पट्टा दिसतो. तो या बाजूने बघितला तर हा असा धुसर पट्टा आहे. आपण प्रेडिक्ट केलेलं आहे. अजून पुढे असं जाऊन छायाचित्र वगैरे त्याचं काढलेलं नाही आहे की हे अशा पद्धतीतच दिसेल. त्यामुळे इकडच्या बाजूला किती तारे आहेत हे आपल्याला माहीत नाही. पण तरी सुद्धा काही अंदाजे आपल्याला वाटतं की आपली आकाशगंगा जास्ती मोठी आहे. काही जण म्हणतात की देवयानी आकाशगंगा ही अँड्रोमिडा गॅलेक्सी जी म्हणती ती इतके मोठ्या आकाराची आहे, पण प्रत्यक्षात त्याच्यामध्ये खूप मोठं डार्क मॅटर पण आहे आणि त्यामुळं तिचा आकार हा आपल्या आकाशगंगेपेक्षा खूप मोठा आहे. असं म्हणतात की जर देवयानी आकाशगंगा अँड्रोमिडा गॅलेक्सी जर सगळं त्यातलं डार्क मॅटर लाईट टाकायला सुरुवात केली तर आकाशाचा 1/4 भाग फक्त आपल्याला देवयानी अँड्रोमिडा गॅलेक्सीच बघायला मिळेल. अर्थात ही गॅलेक्सी ही आपल्या जवळ येत चाललेली किंवा आपण तिच्या जवळ चाललेलो आहोत. ह्या दोन्ही गॅलेक्सी एकमेकींकडे तर असंही म्हणायला हरकत नाही, घाबरायची गरज नाही. अशा आकाशगंगांच्या खूप टकरा ह्यापूर्वीही झालेल्या आहेत. उदाहरणार्थ आपल्या आकाशगंगेने ह्यापूर्वी अनेक दीर्घिकांशी टकरा घेतलेल्या आहेत आणि त्या दीर्घिकातलं जे काही तारे किंवा अन्य वस्तुमान आहे ते आपल्यामध्ये सामावून घेतलेले आहेत. आज शास्त्रज्ञ असे आहेत की जे म्हणतात की आपल्या आकाशगंगेतले 60% तारे हे आपल्या आकाशगंगेतले नाहीच आहेत, हे बाहेरच्या आकाशगंगेतून आलेले आहेत. मूलतः आपल्या आकाशगंगेत 40% तारे मूळचे आहेत, 60% तारे हे बाहेरून आपल्याकडे आलेले आहेत. आणि मग प्रश्न पडतो किंवा आपली आकाशगंगा असं म्हणतो व सूर्य तरी मुळात आपल्या आकाशगंगेतला आहे का बाहेरच्या दुसऱ्या आकाशगंगेतून इथं आलेले आहे माहीत नाही. पण आजच्या आपल्या ज्ञानाप्रमाणे असं आहे की क्लस्टर्स म्हणजे आकाशगंगांचे गुच्छ हे अशा आकाशात आहेत. विश्वाची कल्पना ही साधारणतः एका
वृक्षासारखी केली जाते. वृक्षाला फांद्या असतात, त्या फांद्यांच्या टोकाला पानांचे पुंजके आलेले असतात. तर त्यातलं प्रत्येक पान त्या पुंजक्यातलं म्हणजे एक आकाशगंगा असं समजा. अशा किती फांद्या असतील आणि किती मोठ्या प्रमाणात आकाशगंगा असतील कल्पना नाही.